नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या. तर आज आपण ओलाचं काम केलं. सकाळपासून आपण ओलाच करतोय आणि ओलाचं इन्सेंटिव्ह पण घेतलं आणि आपल्याला अशा राईड पडल्यात की त्यांचं किलोमीटर कमी आणि रेट खूप जास्त. तर व्हिडिओमध्ये बघा, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:35. आपल्याला झालं उशीर आज, जवळपास 20-25 मिनटं असंच आवरण्यामध्ये टाइम गेला. तर बघूया आता इथनं आपल्याला कोण राईड देते. तर आपण आलो आळंदी रोडला. तिथं आपल्याला एक कॅबवाले भेटले होते, म्हणले पुढं रस्ता जाम आहे, तुम्ही ब्रिजवरनं जाऊ फिरून. तर आपण ब्रिजवरनं आलो कासरवाडीच्या आपल्या भोसरीच्या, आणि तिथनं सरळ निघलोय पिंपळे सौदागरला. तिथं पण काही राईड नाही. एक राईड आली 80-90 रुपयाची. आत्ता एक राईड पडली 89 रुपयाची. 6 किलोमीटरचा पिकअप आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप. एक राईड पडली मांजरीची 320 रुपये, 27 किलोमीटर आणि 4 किलोमीटरचं पिकअप. 31.2 आणि त्याच्यातनं टॅक्स काटणार. म्हणजे राईडच व्यवस्थित नाहीयेत. तर ओला तर काय वाजलं नाहीये, थोडंसं वेट करल. आपल्याला वाकडपासून राईड भेटली होती राराम टेकडी. इथं एक्झाम सेंटर आहे. तर ओलाकडनं भेटली राईड. पहिली राईड आली, पटकन ऍक्सेप्ट केली. तर कस्टमरचं बिल झाले 280 रुपये आपल्याला दिले. 377 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर ओलानी जास्त कमिशन घेतात येतं वाटतं. काल पण एक ऑनलाईन राईडला मी कंप्लेंट केली होती, पण कंप्लेंट काही त्यांचे कस्टमर केअर नाही फोन उचलत. मेसेजवरच बोलायला लागते, तर ते येत नाही मेसेजवर. ठीक आहे. तर कस्टमरकडनं 42 किलोमीटरचे 650 घेतले आणि मला दिले 401 रुपये. ठीक आहे. आता इथनं आपली फर्स्ट राईड ओलाची कंप्लीट झाली. आता इथनं राईड पडणार नाही. उबेर पण चालू केले आणि रॅपिडो तर चालूच आहे. आता इथनं हायवेला जावं लागेल हडपसरला. तिथं जर ठीक पडली नाही तर मग वानवडी थ्रू वानवडीकडनं बघूया. इथनं पडू शकते मधनं. पडली तर ठीक, नाही तर मग आपण सरळ हळूहळू स्टेशन साईडला निघू. थोडंसं फिरणं होईल, पण ठीक आहे. कारण मध्ये तर राईड नाही पडत. तिथं पडती तर ते आर्मी एरियामध्ये दुपारनंतर. कारण मी आलो होतो एकदा, तर दुपारनंतर भरपूर राईड होत्या. तर आता इथनं बघूया आपल्याला किती वेळ लागतो पुढच्या राईडला. आता आणि लगेचच तिथं CNG पण होता, जिथं सोडलं तिथं कधी ऑब्झर्व केलं नाही मी. 2-3 वेळा आलोय. पेट्रोल वगैरे दिसलं मला, डिझेल पेट्रोल. पण आज नीट बघितलं, कारण रिक्षा उभ्या होत्या. तर CNG पण 180 रुपयाचं CNG बसलाय गाडीत. म्हणजे CNG पण फुल करून घेतलाय. टेन्शन नाही. आता आपण दिवसभर किती स्ट्रेच केली गाडी, तरी 200-250 किलोमीटर गाडी सहज चालेल आणखी आता. तर आता इथनं आपण निघतोय आणि बघूया कुठं जातोय. आपल्याला परत एक राईड पडली आहे, वाकडचीच पडली आहे. ठीक आहे, हरकत नाही. आणि ओलाकडनंच पडली. 288 फेर दाखवलं. बघू आपल्याला किती देतात, कारण सेमच देतील माझ्या हिशोबाने. थोडंसं आज जायचंय, तर बघू आपल्याला किती भेटतात. ठीक आहे, हरकत नाही. ती वाकडपासून राईड भेटून जातात परत. आणि ओलाच्या पण आपल्या 2 राईड पूर्ण होऊन जातील. जर आज ओलाकडनं अशा राईड भेटल्या तर काहीच हरकत नाहीये. आपण बॅक टू ओलाच्या राईड करूया. तर बघू आता या राईडला कम्प्लीट व्हायला किती वेळ लागते आणि ऍक्च्युअल कस्टमरकडनं किती घेतले. मगाशी तर कस्टमरकडनं जवळपास 90 रुपये घेतले त्यांनी. तर आत्ताच्या राईडला बघूया किती घेतात ते, करतो अपडेट. आपण आता आलोय वाकडला. कस्टमरला सोडले टिपटॉप हॉटेलमध्ये. आणि इथनं हा पुढनं जो तुम्ही ब्रिज दिसतोय का नाही काय माहिती व्हिडिओमध्ये, तर पुढं तो झाड आहे त्याच्या तिथनं आपल्याला राईट मारायचंय. इथनं आपण मग स्टेशन साईडला वाकड साईडला, हिंजवडी साईडला जाऊ वाकडपासनं. आणि इथनं आपल्याला मग हिंजवडीच्या वगैरे किंवा आपल्या साईडच्या स्टेशनच्या राईड भेटून जातील. तर थोडंसं उलट जायचंय. तर ठीक आहे, रॉंग वे पण थोडंसंच जायचं. तर आता आणखीन एक राईड पडली होती आपल्याला विमाननगरची, पण ते ब्रिजच्या तिकड नव्हती. लगेच कस्टमरनी कॅन्सल केली. म्हणजे मी मॅप सुद्धा ओपन करेस्तोवर कॅन्सल झाली ती. तर ठीक आहे, आता इथनं आपण हिंजवडीला जाऊया. हिंजवडी म्हणजे आपण पुढे चाललोय. आणि इथनं आपल्याला एखादी राईड भेटून जाईल. जोपर्यंत आपलं ते नाश्त्याचं हॉटेल येत नाही तोपर्यंत बघूया. नाही तर तिथनं फिरून आपल्याला उबेर चालू करायला लागेल. उबेरच्या तर राईड भेटतीलच. आता सध्या रॅपिडोची एक पडत होती, पण ती ऍक्सेप्ट करायच तर दुसऱ्यांनी ऍक्सेप्ट केली. 300 रुपये फेअर दाखवला होता कोरेगाव पार्कचा. ऑलरेडी कस्टमर गाडीत होत, तरी पण मी ऍक्सेप्ट करायला गेलो, पण ती कॅन्सल झाली. तर ठीक आहे, टोटल अर्निंग आपलं काहीतरी 556 रुपये झाले. गाडी चालली 66 किलोमीटर. टाइम झालाय 8 वाजले.
तर ठीक आहे. आणि CNG तर काय भरला होता, एक गाडी फक्त मायनस आहे आणि 4 गाड्या आपल्या पेट्रोल आहे गाडीमध्ये. तर आता आपण इथनं चाललोय पुढं हळूहळू. इथं कॉर्नरलाच आहे पुढं. तर ठीक आहे, बघूया आपल्याला किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड भेटायला. 2 राईड आपल्या ओलाच्या पूर्ण झाल्यात, निम्म टार्गेट झाले. आणखी 2 राईड जर केलं तर आपल्याला 250 रुपये भेटतील. तर आता आपण दोनदा तीनदा घेतले जवळपास आपण 250 आणि आता समजा जर घेतलं तर 4थ्या वेळेस होईल. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय आपल्याला राईड कम्प्लीट करायला. राईड तर झाले, तर इथं आलंय नाश्त्याचं, थोडंसं नाश्ता करून घेऊया आणि करतो मग अपडेट कुठं जातोय ते. संगमवाडीची जी राईड पडली होती ती आपण आता कंप्लीट केली. कस्टमरचं बिल झाले 301, आपल्याला दिले 226 रुपये. टोटल आपला अर्निंग झाले 770. आणि आपण आता इथनं स्टेशनला चाललो होतो, तर आपल्याला फर्स्ट टाइम रिझर्वेशन बुकिंग पडतीये ओलाकडनं. तर 9 वाजताचं पिकअप आहे आणि 4 किलोमीटर फक्त ड्रॉप आहे विमाननगर. आणि आपल्याला 200 रुपये भेटणार आहे. म्हणजे टोटल राईड आहे ती पकडून चला 4, 5, 6 किलोमीटरची. 6 किलोमीटरच्या राईडला आपल्याला 200 रुपये भेटतील. हरकत नाही. असंही आपण स्टेशनला जाऊन वेट करणार, त्याच्यापेक्षा इथं 10-15 मिनिटात आपल्याला राईड भेटून जाईल. तर बघूया, ही फर्स्ट टाइम माझी राईड आहे. रेंटल नाही, रिझर्वेशन बुकिंग. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो याला. आपण हॉटेल हयातला सोडलं कस्टमरला आणि तिथनं आपल्याला ॲडव्हान्स राईड पडली 1 किलोमीटरची फक्त. आणि 127 आपल्याला फेर दाखवलाय. तर आपण थांबलोय येऊन, कस्टमरला कॉल केलाय, येतो बोलले. तर बघूया किती वेळ लागतोय. आता आपल्याला आणखीन एक मिनी राईड पडली होती, त्याच हॉटेलपासून आपण वेट केलं हयातपासनं दुसऱ्या हयातला हायवेच्या. तर 1 किलोमीटरची राईड होती. कस्टमरने 1-2-4 मिनटं एक्स्ट्रा घेतले वेटिंग टाईम, पण ठीक आहे. तिथनं आपल्याला फक्त 1.1 किलोमीटर ड्रॉप केलंय आपण कस्टमरला. 1.1 किलोमीटर 193 कस्टमरचं बिल घेतलंय. आपल्याला 200 रुपये दिलेत कस्टमरनी. फक्त 1 किलोमीटर चालायचं, म्हणजे एकानी 1-2 किलोमीटरची राईड होती फक्त. त्याच्या आधीची 4 किलोमीटरची राईड. 4 किलोमीटरच्या राईडचे 261. तर टोटल आपला अर्निंग 1017 रुपये झाले. गाडी चालली 97 किलोमीटर, सगळं कव्हर झाले. आणि टाइम झाले 9:41. आणि आपलं ओलाचं 4 राईड पण कम्प्लीट झालेत, म्हणजे 250 रुपये आपल्याला ते एक्स्ट्रा भेटणार आहेत. म्हणजे आपलं 1260 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 9:41. आणि फक्त ओला करतोय. ओलाचे राईड पण आहेत, कधी कधी एकदमच खराब देतात, कधी कधी एकदम चांगले देतात. तर ठीक आहे, बघूया. ओला तर ओला, आज ओलामध्ये ट्राय करू. आज बाकी दुसरं ऍप काय आपण चालू केलं नाही. उबेर, रॅपिडो चालू करू. रॅपिडोला पडली तर ते पण परवडते आपल्याला. आणि आणखी आत्ता एक पडली होती वल्लभनगरची, पण ऍक्सेप्ट केली. कस्टमरच्या लोकेशनला निघालो तर कस्टमरने कॅन्सल केली. बहुतेक 7 मिनिटं त्यांनी बघितलं की वेटिंग टाइम आहे, यायचं टायमिंग, तर ती कॅन्सल झाली. तर वल्लभनगर पासून आपल्याला भेटली असती. त्याच्यानंतर आता एक वाकड आली. वाकड घ्यायला काय नव्हतं, पण ते 19 किलोमीटरला 1 तास सांगत होतं. तर ट्रॅफिक असेल कुठं किंवा मग रूट काय असेल, तर त्याच्यामुळे मग मी एक्सेप्ट नाही केली. आणि आता आपण इथनं बहुतेक स्टेशनला जाऊ, किंवा जर मध्ये पडली राईड तर एक्सेप्ट बघूया कुठं पडती, करतो. तर आता आपण ओलाला पडत नव्हती म्हणून उबेर चालू केलं. तर उबेरला राईड 1.8 किलोमीटरचे 129 रुपये, 23 रुपये. तर फक्त अर्धा किलोमीटर मागे यायचं होतं, पण तो सिग्नल पासून पूर्ण गोल राऊंड मारून परत सिग्नल पासून गोल राऊंड मारून सोडायचं होतं सेम रोडला, रुबी हॉलच्या रोडला. तर 1.5 किलोमीटर चाललोय मी फक्त. पकडून चला 2 किलोमीटर असेल. तर 2 किलोमीटरचे 122 रुपये आपल्याला भेटलेत. कस्टमरचं बिल झालं 113 रुपये, कारण 40 रुपये आपल्याला बूस्ट भेटलाय 8 ते 11 वाजेपर्यंतचा. तर 122 रुपये आपल्याला 1.8 किलोमीटरचे भेटलेत. तर आपलं 1250, 1350, 1370 रुपये झाले. गाडी चालली 102 किलोमीटर. टायमिंग झालाय 10 वाजलेत. तर राईड म्हणजे एकदम 2-2 किलोमीटर, 4-4 किलोमीटर. आणि रेट पण व्यवस्थित आहे. तर आता आपण इथं बघू, परत आपण स्टेशनच्याच रोडला आहे. आता ओला परत करतो चालू, कारण ओलाचे व्यवस्थित रेट भेटतात मला आज. उबेरचं पण भेटलं व्यवस्थित तर उबेर पण करल, रॅपिडो पण करल. जिथं आपल्याला रेट व्यवस्थित भेटेल ते रेट घेऊन आपण काम करूया. असे रेट भेटले तर आपल्याला पण मजा वाटते. 2-2, 4-4 किलोमीटरची राईड
ते लॉंग रोड घेणार 40 किलोमीटर आणि 400 रुपये देणार. त्याच्यापेक्षा 4-5 किलोमीटरला 200 रुपये जर देतात येत तर हरकत नाही ना, कारण कोणी हे राईड घेत नाही लोक छोट्या छोट्या एवढ्या, आणि त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा, जे मी आज करून घेतले. काल एवढी 42 किलोमीटरची राईड नेली पण मला 400 रुपये दिले, काय फायदा. त्याच्यापेक्षा अशा राईड केलं तर परवडतं आपल्याला. ठीक आहे, बघूया आता कोण देते आपल्याला. रॅपिडोची राईड पडली पण ती नाही व्यवस्थित, म्हणजे एक्सेप्ट नाही झाली. तर बघूया आणखी. आता रॅपिडो नाही पडलेली, ओलाच्या 5 राईड झाल्यात, रॅपिडोची 1 पण नाही, आणि उबेरची 1 झाली माझी. म्हणजे टोटल 6 राईड केलेत मी सकाळपासून. तर आता इथनं आपण जहांगीर हॉस्पिटलला आहे, इथनं आपण लेफ्ट मारून स्टेशनला जाऊया आणि नंतर बघू कुठं राईड पडते आपल्याला. स्टेशन पासून आपल्याला ओलाकडनं राईड पडली, पिंपरी चिंचवड दाखवलं. मला हरकत नाही, तिकडनं आपण घेऊया. 230 रुपये आपल्याला दिले, 326 रुपये कस्टमरचं बिल झाले. आणि टोटल आपला ओलाचे 6 राईड झाल्यात आज, आणि उबेरची 122, ओलाचे 1247 आणि 250 रुपये आपलं इन्सेंटिव्ह, आणि 10 का 12 रुपये आपल्याला एक्स्ट्रा आलेले आहेत आज कस्टमरकडनं. तर टोटल जर केली तर 1629 काहीतरी होतात येत. तर वेळ झाली आहे 11:08 आणि गाडी चालली 122 किलोमीटर. आता इथनं बघूया, आता इथनं पुढं जातो. इथनं एक थोडस बहुतेक हायवे साईडला जावं. चालू करतो उबेर वगैरे, कारण उबेरला पडतात तिकडनं राईट, ओलाला पण पडतात, पण ठीक आहे लवकर इथनं बाहेर पडता येईल आपल्याला. आणि रॅपिडो पण ऑन करून घेतो. तर आपण तिथं स्टेशनला नाश्ता केला, थोडासा समोसे खाल्ले 2, तर थोडंसं बरं वाटते. नाहीतर मग एक ओलाकडनं जी राईड भेटली होती आपल्याला, कुठली होती, चिखलीची, तर ती कॅन्सल झाली. तर आपण कस्टमरच्या लोकेशनला फक्त 200-250 मीटर असेल, ती कॅन्सल झाली. आणि तिथनं आपल्याला थोडंसं वेट केला. तर आणखी 1-2 राईड पडल्या, पण त्या लांबच्या होत्या, तेवढ्या लांब आपल्याला काही जायचं नव्हतं. मगरपट्टा वगैरे तिकडे पडली होती. नंतर मग आणखीन एक राईड पडली आपल्याला उबेरकडनं. तर भोसरीची पिरॅमिड हॉटेल, थर्मॅक्सचा मॅगझिन चौकामध्ये. तर तिथं आलोय आपण, कस्टमरला सोडला आत्ताच. आणि येताना नाशिक फाट्याला आपल्याला टर्न घेताना, आता सिग्नल तर चालू आहे, ग्रीन आहे, मला लेफ्ट घ्यायचंय. तर मी लेफ्ट घेतला आणि पुढे पोलीस उभा होता, चालला होता. RTO नव्हता, पोलीस होता. मला म्हणतो पुढनं जा. आता पुढून कसं जाणार, आपल्याला लेफ्ट जायचंय, आणि पुढून जायचं म्हणल्यावर पूर्ण सिग्नल, पुढच्या कासरवाडीचा ब्रिज लेफ्ट साईडचा मारून त्याच्या अंडरपास क्रॉस करून आपल्याला जावं लागलं असतं. तर मी त्यांना म्हणलं, साहेब माझा रोजचा रस्ता आहे, मला जायचंय म्हणलं. तर लायसन आहे का, तुला कळतं का, असं तसं. त्यांना म्हटलं गाडी भोसरीचीच आहे, असं काही नाही केलं, आमचं एक कस्टमर होते गाडीत. तर लायसनचा फोटो काढलाय, आता काय माहिती करतात का. लायसनचा फोटो तर घेतलाय त्यांनी, ठीक आहे, आपण काय चूक केलेली नाहीये. फक्त तो मध्ये होता, त्यांना असं वाटलं असेल का बाबा डायरेक्ट अंगावर कशी काय घातली, अंगावर मध्ये तो मध्येच उभं राहिल्यावर काय करणार. तरी आपण हॉर्न दिला होता. तर बघूया आता काय होते. तर अशा प्रकारे आपलं टोटल काम झालंय 1820 रुपयाचं, 1247 काहीतरी ओला, 313 रुपये उबेर. रॅपिडो तर काही आज नाही ऍक्सेप्ट झाली, आणि 250 रुपये इन्सेंटिव्ह, आणि आपल्याला 10-15 रुपये असे कस्टमरकडनं एक्स्ट्रा भेटलेले आहेत आज. तर त्याचे असे मिळून सगळे आपले 1820 रुपये होतात आहेत. तर आता आपण उद्यासाठीची सोय म्हणून CNG फिल करून घेऊ. तर CNG फिल करायला जाऊ, आणि मग तेवढ्या वेळेमध्ये 1 वाजून जाईल माझ्या हिशोबाने. 12:18 झालेत. आता इथनं पोहोचायला टाइम लागेल. तर बघूया आपल्याला आता. आजचं तर आपलं आणखीन एखादी राईड व्हायला पाहिजे होती माझ्या हिशोबाने, टाइम पण काय असायला झालेला नाहीये. पण तेच होतं की घराच्या साईडला आलं की परत जायची इच्छा नाही होत. अर्धी टाकी CNG आहे, करायचं म्हणलं तर आपण आणखी 500-600 रुपयाचं काम सहज करू शकतो. बघूया, पडली व्यवस्थित राईड तर करेल, नाही तर मग आपण इथं स्टॉप करूया.